रविवार दिनांक 21 जुलै 2024. बेटर कॉल सोलचा 6व्या एपिसोडचा पहिला भाग, 7 एपिसोडचा संपला. सीझनचा 6व्या सीझनचा पहिला पार्ट संपला. 7 एपिसोड होते. खूप उलथापालथ चाललेली आहे. हा जो सालवानकरचा पुतण्या म्हणजे लालू, त्याला काही म्हणजे विश्वास बसतच नसतो ना, की म्हणजे हे सहज सगळं होतंय किंवा हे सहज झालंय. त्याच्यामुळे तो लपून छपून स्वतः मेला, म्हणजे तो मेला असंच लोकांना वाटत असतं. त्याच्यामुळे तो लपून छपून मेला असल्याचीच लोकांची समजूत करून बाकीची छाननी त्याची चालू असते. त्याला हे माहित असतं की काहीतरी गस आणि मायकल वगैरे मिळून काहीतरी, मायकलचं त्याला एवढं नसतं, पण म्हणजे गस काहीतरी करतोय, काहीतरी टनेल बांधतोय, काहीतरी असं, म्हणजे त्याला शंका असते काहीतरी, आणि त्याला ते शोधून काढायचं असतं. आणि ऍट द सेम टाइम हा आता हल्ला कोणी केला त्याच्यावर हे त्याला शोधून काढायचं असतं. कोणी सुपारी दिली काय. तर हे सगळं शोधत असताना त्याला एका माणसाकडनं क्लू मिळतो की एक बाई आहे जिचा नवरा पण त्याच्यात ते काम करत असतो, म्हणजे त्या टीम मध्ये असतो, जे काही काम गसनी दिलेलं असतं. तर आता ती तर आधी तो तिला फ्रेंडली हे ते करून तिच्या घरी शिरकाव मिळेल का म्हणून प्रयत्न चालू असतात, पण ती काही त्याला येऊ देत नाही. मग हा वॉच ठेवून ती घराच्या बाहेर गेल्यावर शिरतो तिच्या घरामध्ये आणि सगळे कागदपत्र बघतो. तर त्याच्यातनं त्याला काही पत्ते पण मिळतात कोणाकोणाचे, आणि मग त्यांना शोधत तो जातो. तर त्यातला एक जण असा जंगलात एकटाच राहत असतो. मग त्याला चांगलं त्याचं म्हणजे त्याला मारून त्याच्याकडनं माहिती मिळवते. तो फक्त सांगतो की असं असं एक लॉन्ड्री आहे मोठी शॉप, आणि तिथे त्या काहीतरी त्यांचं चाललंय. तर आता ते कसं वॉच कसं ठेवायचं काय म्हणून तो एका रोड, म्हणजे तिथून बऱ्याच लांब रोडवर एक जो टनल जात असतो, सीवर जात असतो, तिथेहून आत शिरून तो एक्झॅक्टली त्या वॉशिंग रूमच्या वॉशिंग फॅक्टरीच्या समोर च्या टनलच्या ओपनिंग मधून त्याच्यावर वॉच ठेवतो. आणि तेव्हा त्याला तो म्हणतो त्या वॉशिंग सेंटर आहे, मग तिथे साधे लोक असायला पाहिजे ना. तर ते साधेच असतात, पण त्यांच्याचबरोबर एक विदाऊट युनिफॉर्म गनवाला माणूस पण दिसतो. नंतर त्याला मायकल आणि त्याचे काही लोक दिसतात येताना जाताना. म्हणजे त्याला हे लक्षात येते की इथे काहीतरी दुसरी वॉशिंग सेंटरच्या अगेन्स्ट एक अजून ऍक्टिव्हिटी चालू आहे. तर आता कसं मग अजून माहिती करायचं, माहिती काढायची कुठून. तर ते करत 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 तो रात्री यांच्याकडे पोचतो, आपला सोलकडे, सोल आणि किमीकडे. तर तिथे ऑलरेडी हॉवर्ड आलेला असतो. तर त्यांची जोरात हमरी तुमरी चालली असते बोलणं. तर डिस्टर्ब होतंय म्हणून हा लगेच लालो त्याला गन मारतो, म्हणजे हॉवर्ड तिथल्या तिथे मरून पडतो. आणि हे दोघही किम आणि हे शॉक मध्ये एकदम, आणि तिथेच हा म्हणजे सीझन आणि एपिसोड संपलाय. तर ह्या सगळ्या लालो आणि त्याच्या ऍक्टिव्हिटी मध्ये सोल आणि किमचं एक अजून वेगळंच चाललं असतं. त्यांना कसे करून हॉवर्डला त्रास द्यायचा असतो, कारण त्यांच्या त्या ह्याच्यातनं चकचं आणि बाकी त्यांच्या जो इन्सल्ट केलेला आहे ते काही जात नसतं. मग कसं त्याला खाली दाखवायचं किंवा त्याचा इन्सल्ट होईल सोसायटीमध्ये करायचं. तर सोल एकदा त्याच्या याच्यामध्ये एक ड्रगची पावडर, म्हणजे ऍक्च्युली ती टॅल्कम पावडरच असते, पण ती पुढी ड्रग सारखी दिसावी म्हणून ते ठेवतो, आणि त्याच्या त्या स्विमिंग पूलच्या आणि त्या याच्या जिमच्या याच्यामधनं ते खाली पडते. नंतर तर त्यावेळेस त्याचा तो जो क्लिफ म्हणून पार्टनर असतो तो बघतो. तर तो क्लिफ म्हणतो हे कसं काय. तर म्हणतो मलाही कळत नाहीये.
हॉवर्ड म्हणतो की कसं आलं हे इथे. मग अजून एक इम्पॅक्ट पाडायला म्हणजे क्लिफची अजून समजूत व्हायला हे लोक त्याची कारची म्हणजे हे डुप्लिकेट चावी बनवतात की जी ऑटोमॅटिक ओपन आणि क्लोज होईल. आणि मग ती कार घेऊन हा सोल मुद्दामून किम त्या क्लिफला मीटिंगला बोलवतो आणि तिथे हा मुद्दामून रॅश ड्रायव्हिंग करत आणि एका प्रॉस्टिट्यूटला तिथे धक्का देऊन बाहेर पाडतो आणि जातो. म्हणजे अशी समजूत होते क्लिफची की हॉवर्डनीच त्या प्रॉस्टिट्यूटला कॉल गर्लला काम झाल्यावर धक्का मारून बाहेर काढलं. नंतर तिसरं एक अजून त्यांना त्या सँड पायपरच्या केस चालू असते, तर त्यांना त्यांचं सगळं मिळवून द्यायचं असतं. तर त्यांचा जो मध्यस्थ जज म्हणून आलेला असतो, तर त्याचाच एक डुप्लिकेट बनवून हे लोक फोटो शूट करतात. आणि म्हणजे ते फोटो, कारण ह्यानी एक जासूस हायर केला असतो हॉवर्डनी सोलवर वॉच ठेवायला, तर तो जासूस यालाच मिळालेला असतो सोलला. आणि मग ते फोटो हे लोक काढतात आणि देतात. पण त्या फोटोला हे लोक काहीतरी केमिकल लावतात की ज्याच्यामुळे याचं अस्वस्थपणा वाढतो वगैरे. आणि मीन व्हाईल ते फोटो पण ते लोक बदलून टाकतात. म्हणजे तिथे परत मीटिंग मध्ये त्याची नाचक्की होतं, कारण तो म्हणतो की सोल म्हणजे जेव्हा तो ह्याला बघतो त्या जजला, तर त्यांनी ते फोटो ऑलरेडी पाहिलेले असतात, ते ज्याचे दुसऱ्या माणसाचे असतात ना, त्याचा डुप्लिकेट एक करून त्यांनी फोटो. त्यांना वाटतं की आता हा जज काय यांच्याच बाजूनी सँड पेपरवाल्यांच्याकडनं बोलणार, म्हणून तो त्याचा इन्सल्ट करतो आणि म्हणतो तुम्ही सोलशी मिळालेले ना, तुम्ही सकाळी गार्डन मध्ये गेले होते त्याच्याकडनं तुम्ही पैसे घेतले. तर तोही चिडतो, तो म्हणतो नाही मी बिलकुल आपल्या घरी होतो, जिम मध्ये गेलो होतो असं, ते माझ्याकडे प्रूफ आहे, मी फोटो दाखवतो. म्हणून फोटो आणायला सांगतो, तर ते फोटो दुसरेच असतात डुप्लिकेट. मग झालं त्या मीटिंग मध्ये पण म्हणजे खूप हे झालेला असतो इन्सल्ट वगैरे. म्हणून हा त्याला मग एका बॉक्सिंग रिंग मध्ये बोलवतो चॅलेंज करायला, हॉवर्ड त्याला. मग तिथे भरपूर त्यांची मारामारी वगैरे होते, पण म्हणजे दोघांनाही लागतं. आणि म्हणून हे सगळं आता संपवायला, कारण हे आता अति होत चाललंय, म्हणून हॉवर्ड यांच्या घरी आलं असतं की हे मिटवून टाकूया म्हणून. आणि त्याच वेळेस हाई पोचलेला असतो लालू, आणि त्या ह्याच्यात हॉवर्ड फुकट मरतो. या सीझन मध्ये हे दाखवलंय थोडंसं लहानपणी किमचं कॅरेक्टर, की अपब्रिंगिंग तिची अशी झाली असते म्हणून तिला पण असं मधनं मधनं ह्या अशा खोटे नाट्या गोष्टी करायचे इच्छा होत असते. नाही तर ती तशी ब्रिलियंट असते. पण तेच म्हणजे एकदा ती लहानपणी एका ज्वेलरी शॉप मधनं गळ्यातल्या आणि कानातलं चोरते. तर तिची आई म्हणजे तो ज्वेलरी शॉपवाला फोन करून बोलवतो, मग मी पोलिसांच्या स्वाधीन केलं असतं हिला, पण लहान आहे आणि पहिलाच अटेम्प्ट आहे तिचा, त्याच्यामुळे मी सोडून देतो. की म्हणजे तर तिची आई अगदी अगदी अशी पोज करते की कशाला सोडून देताय, बोललो तुम्ही पोलिसला, नाही तर मग मी पैसे भरते असं वगैरे करून. पण मग तो म्हणतो नको नको राहू दे वगैरे असं करून. आणि मग ते लोक जेव्हा बाहेर येतात आणि कारमध्ये बसून आई आणि किम यायला लागतात, तेव्हा किमची आई तिच्या ब्लाऊज मधनं एक काढून दाखवते की डोंट वरी म्हणे, तुझं ते गेलं तर गेलं, मी आणलंय तुझ्याकरता, तू तुझ्या आईला काही कमी समजू नको. म्हणजे तिची आई पण तशीच असते, चोऱ्या माऱ्या बारीक सारीक करणारी. आणि इकडे तिकडे म्हणजे तिला काही तशी केअर पण नसते, कारण अजून एकदा मागच्या सीझनच्याच ह्याच्यात एक अजून लहानपणचा तिचा एपिसोड दाखवलाय की शाळेतनं तिला घेऊन जाण्याकरता घरी तिची आई खूप लेट होते. आणि जेव्हा की तिने सांगितलं असतं की मी वाट बघीन आई इथे, तर मग तिची आई काहीतरी ड्रिंक करून कुठल्या तरी मी हे करून कोणाला तरी भेटून आलेली असे. मग हिला राग येतो खूप किमला, तर ती म्हणते जा आता तू, मला काही गरज नाहीये तुझी, मी पायी येईन. आणि ती लिटरली पायी चालत घरी गेलेली असते. म्हणजे ती हट्टी जिद्दी पण असते, आणि ऍट द सेम टाइम अशा प्रकारचं अपब्रिंगिंग असल्यामुळे तिच्याही मध्ये थोडंसं ते आलेलं असतं. तर हे मधनं मधनं तिची ती खुमखुमी बाहेर पडत असते आणि त्याच्यात सोल तिला भेटलेला. मग काय दोघे मिळून भरपूर काही काही करायचे उद्योग प्रकार करत असतात. बाकी इकडे मग मायकलचं वगैरे दाखवलं की त्याला त्याच्या फॅमिलीकडे म्हणजे त्या सुनेकडे आणि मुलीकडे पण लक्ष द्यायचं असतं, तर त्यांचे पण फोन आणि हे ते सगळं चालू असतं. पण आता ओव्हरऑल सगळेच टेन्शन मध्ये आलेले असतात, कारण
लालू आता मोकळा आहे आणि तो त्याचा रिव्हेंज घेतल्याशिवाय काही राहणार नसतो. आता बघायचं लास्ट सीझन मध्ये म्हणजे 7च्या सेकंड पार्ट मध्ये काय, 6च्या सेकंड पार्ट मध्ये काय होतं. सो ओव्हरऑल एक्साइटिंग.